नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि मंडळी, जनता दरबारमधली ही माहिती सर्वदूर पोचत आहे याचाही आम्हाला खूप आनंद आहे. कारण चित्रीकरणादरम्यान आम्ही जिथे जिथे जातो ना, तिथे तिथे अनेक जण जनता दरबारमधल्या या निरनिराळ्या प्रयोगांविषयी आमच्याशी चर्चा करत असतात आणि ही सगळी चर्चा सकारात्मक असते आणि त्यासाठी जनता दरबारमधली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनता दरबारमधली ही माहिती आपण सगळ्यांनी शेअर करावी. त्यासाठी जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे, तेही तुम्ही लाईक करा. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, नयनरम्य. आपणा सर्वांना आवडेल असाच हा आपला आजचा विषय. थोडक्यात आजचा विषय हा पर्यटनाचा आहे. निसर्गाचं अनाघ्रात सौंदर्य दाखवणारा असा हा आजचा विषय आहे आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आदिवासी भागामध्ये. आणि ह्या आदिवासी भागातलं हे निखळ सौंदर्य दाखवण्यासाठी किंवा आपण अनुभवावं यासाठी आदिवासी विभागातर्फे अनेक योजना राबवण्यात येत आहेत आणि त्याच दृष्टीने आपण आज आदिवासी भागामध्ये जाणार आहोत, जेणेकरून इथलं सौंदर्य आपण सर्वांनी अनुभवावं, इथल्या पर्यटनाला चालना मिळावी, जेणेकरून तिथल्या रोजगार निर्मितीही तिथे उत्पन्न होऊ शकेल. हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यासाठीच आपण आज एका सुंदर आदिवासी भागाला भेट देणार आहोत. तिथला निसर्गाचा नजारा बघण्यासाठी आपल्याला आपले 2 डोळे अपुरे पडू शकतात आणि ते सगळं सृष्टी सौंदर्य बघून आपल्याला कविता सुचू शकतात. भिजलं ओलं रान, भिजले ओले दवबिंदू, सचैल न्हाल्या ओल्या धारा, अंगा अंगात शिरगारा, लपेटलेला ओला वारा, कवेत ओलेता कवडसा, निखळ निळा ओला कातळ, रंध्रा रंध्रात शुभ्र खळाळ, मृद्गंधाचा उष्ण सुवास, बहरला मनात पारिजात, बहरला मनात पारिजात. हे सारं आपण अनुभवू शकतो. कुठे माहितीये? अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये. आदिवासी बहुल लोकवस्ती असलेला हा अकोले तालुका आहे आणि निसर्ग सौंदर्याने अतिशय संपन्न असाच हा तालुका आहे. म्हणजे इथे शिवछत्रपतींचे म्हणजे तालुक्यामध्ये बरं का सुमारे 13 ते 14 किल्ले आहेत. भंडारदरा धरण आहे, निळवंडे धरण आहे, प्रवरा नदी आहे, अढळा नदी आहे किंवा आदिवासी लोकसंस्कृती आपल्याला इथे बघायला मिळते. त्यांची नृत्य बघायला मिळतात, त्यांची संस्कृती काय आहे किंवा त्यांचं जेवण राहणं खाणं किंवा त्यांची सुंदर घरं आपण बघू शकतो. डोंगर दऱ्या आहेत आणि आशिया खंडातली 2ऱ्या क्रमांकाची खोल दरी ती सुद्धा ह्या भागामध्ये आपण बघू शकतो. अनेक धबधबे आपण इथे बघू शकतो. संपन्न निसर्गाचे द्योतक असलेलं वन्य प्राणी इथले जे आहेत अतिशय संपन्न असंच आहे. अभयारण्य आहेत किंवा इथल्या वनस्पती ज्या आहेत ना त्या सुद्धा बघण्यासारख्या आहेत. थोडक्यात काय, पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ह्या भागामध्ये आहेत आणि हेच ध्यानात घेऊन आदिवासी विभागातर्फे ह्या भागामध्ये अनेक योजना राबवण्यात येत आहेत. मला कल्पना सुचली अशी की सापुतारा म्हणून गुजरातमध्ये आहे आणि तो असाच आदिवासी भागातला एक कळवणच्या बाजूला. तर त्या सापुताराला गुजरातमध्ये डेव्हलपमेंट झाली. मग सापुताराला ते गुजरातमधलं एक उत्तम डेस्टिनेशन पर्यटनाचं झालं. किंबहुना त्याच्यापेक्षा अतिशय अनुकूल परिस्थिती ही आपल्याकडे आणि मुंबईपासून अतिशय जवळ, नाशिकपासून जवळ, नगरपासून जवळ माणूस येऊन जाऊ शकतो. मग इथे डेव्हलपमेंट बेसिक झाल्या पाहिजे आणि म्हणून त्या डेव्हलपमेंटमधनं सुधारणा करण्याचं काम केलं आणि छगन भुजबळ साहेब पर्यटन मंत्री त्यांच्याशी चर्चा केली आणि मग त्यातनं संकल्पना त्यांनी दिली की आदिवासी पर्यटन आपण हा विषय घेऊ आणि राज्यातल्या अनेक ठिकाणी करू. म्हणून इथला आदिवासी पर्यटन नैसर्गिक सृष्टी सौंदर्य म्हणून आम्ही आदिवासी पर्यटनाला सुरुवात केली. या भागामध्ये पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असतो, त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प असतात. परिणामी इथे उद्योगधंदे बंद असतात, उत्पन्न नाहीसं होतं आणि त्यामुळेच कुपोषणामध्ये वाढ होते. आणि त्याच अनुषंगाने पावसाळ्यामध्ये जर का इथे पर्यटनामध्ये वाढ झाली ना तर कुठेतरी इथे रोजगार निर्मिती होईल आणि कुपोषण कमी होईल. आणि विशेषतः पर्यटक पावसाळ्यात या भागात यावेत
आणि पावसाळ्यातलं पर्यटन आदिवासी क्षेत्रातलं लोकांना आल्हाददायक व्हावं याच्यातनं माझे 2 उद्देश सफल होते. आदिवासीचं कुपोषण होतं ते पावसाळ्याच्या दिवसात जास्त होतं आणि म्हणून या पावसाळ्यात त्यांना 2 पैसे मिळतील कसे, कारण कुठं रोजगाराला जाता येत नाही, परंतु पर्यटक आले, पर्यटकांच्या सुविधासारख्या जर व्यवस्था हे करू शकले तर त्या पर्यटनाच्या माध्यमातून 2 पैसे त्यांना मिळू शकतात. आणि मला वाटतं की अतिवृष्टी या भागात असते, त्यामुळे त्या अतिवृष्टीचं सौंदर्य देखील न्याहाळायला पर्यटकांना मिळेल अशी साधारण कल्पना आहे. आणि पुढच्या वर्षी राज्याच्या इतर भागातही ती जरूरपणानं राबवण्याचा कार्यक्रम आम्ही सगळे करणार आहोत. त्यासाठीच आदिवासी पर्यटन ही योजना इथे राबवण्यात आली आहे. आदिवासी पर्यटन ही संकल्पना नवीन आपण घेतली, ती कल्पना राबवण्याचं काम केलं सरकारमार्फत. त्यातला साधारण यावर्षी 10 कोटी रुपयाची तरतूद केली, त्याच्यातून ते होईल. याचप्रमाणे चिखलदरा असेल, धारणी असेल, रामटेक असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूरचा असेल, जव्हार मोखाडा असेल, या सगळ्या ठिकाणी पर्यटक येत असतात. त्याच अनुषंगाने इथे निरनिराळी विकास कामं साकारणार आहेत आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जसं वन पर्यटनासाठी 153 लाख रुपये, गृह पर्यटनासाठी 172.29 लाख रुपये, भक्त निवास बांधकामासाठी 76.67 लाख रुपये, रंधा फॉल व घोरपडा माता मंदिर पर्यटन विकासासाठी 286.83 लाख रुपये, कळसुबाई शिखर विद्युतीकरणासाठी 107.30 लाख रुपये, हरिश्चंद्रगड विद्युतीकरणासाठी 74.81 लाख रुपये, बोट खरेदी करण्यासाठी 45 लाख रुपये, डिजिटल कॅमेरे खरेदीसाठी 8.25 लाख रुपये, मौजे पट्टा किल्ला पर्यटनासाठी 77.69 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून आम्ही आदिवासी पर्यटन गृह बांधण्याची योजना सुचली. त्यामुळं आदिवासी लोकांना, मुलांना, तरुण मुलं पाहून त्यांना पर्यटनाचं ट्रेनिंग देणं आणि त्यांना एक अशा खुलीसारखं बांधून देणं की जो पर्यटकांना निवाराला राहता येईल, लोकांना उत्पन्नाचं साधन होईल, ते आपण त्याच्यातनं पर्यटनाचा विकास केला. त्याच्यानंतर भंडारदरा रंधाफॉल जवळचं विकासाचं केंद्र, ते रंधाफॉलचं विकासाचं केंद्र आम्ही घेतलं. तिथे पर्यटकांना धबधबा पाहता येईल, पाण्याचा राहता येईल म्हणून त्या पद्धतीनं पर्यटन घेतलं. सर्वात उंच कळसुबाई शिखर हे सह्याद्रीचं, तिथे जायला रस्ता, वर लाईट नेणं आणि तिथे आमचा भविष्यातला विचार असा आहे की रोपवे तयार करणं. म्हणून त्या रोपवेसाठी 3 कोटी रुपये पर्यटन विभागानं दिले. प्राथमिक सर्वे चाललेला आहे. हरिश्चंद्रगड आहे, तिथे पट्टा किल्ला जिथं छत्रपती शिवाजी महाराज येऊन दिले, त्या पट्ट्या किल्ल्याच्या विकासाचा कार्यक्रम. पर्यटकांसाठी पर्यटन गृह ही अभिनव योजना राबवण्यात येते आहे. पर्यटकांनी यावं, पर्यटकांनी राहावं म्हणून आपण एक पर्यटन गृह नावाची योजना तयार केली की जी असेल की साधारण 1 खोली, व्हरांडा, त्याला किचन, बाथरूम असं सगळी व्यवस्था केलेली आणि ती त्या आदिवासी मुलांना चालवायची. त्याला लागणारा बांधकामाचा सगळा पैसा बांधूनच आम्ही देणार सरकारमार्फत. ती त्यांना चालवायची. त्यांना फक्त त्यांना आपल्या पारंपरिक पद्धतीतलं जेवण आहे त्या मुलांना, पर्यटकांना जेवण द्यायचं आणि त्याच्यावरचं भाडं आकारायचं आणि ते किफायतशीर भाडं देखील त्याला मिळेल आणि त्याच्यातनं उत्पन्नाचं साधन भेटेल आणि पर्यटकांना राहण्याची देखील सुविधा होईल. मला वाटतं की यावर्षी ते बांधकामं सुरू होतील आणि इमारती आमच्या पूर्ण होतील आणि त्या आदिवासी माणसांना देखील त्याच्यातनं रोजगार मिळेल. त्याबरोबरच इथल्या आदिवासी तरुणांना विविध प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे पर्यटनाचं केंद्र घेऊन त्याच्यातनं रोजगार उपलब्धता मिळावी असा हा सगळा एक आम्ही प्रकल्प घेतला. मुलांना आता या धरणामध्ये होड्या देणे, आदिवासी मुलांना त्यांच्या मालकीच्या होड्या करून देणं, त्या होडीतनं पर्यटकांना घेऊन घेतले तर त्याच्यातनं त्यांना उत्पन्न मिळेल. घोडे दिले तर घोड्यावर पर्यटकांना देतील. कॅमेरे आणून मुलांना देणार, त्याच्यातनं छायाचित्र काढून ताबडतोबीनं पर्यटकांना देण्याची व्यवस्था करणार. त्याच्यानंतर आपण त्या गाड्या असतात त्या ठेवायच्या, वडापावची गाडी असते, अशा गाड्या दिल्या तर त्याच्यावरनं पर्यटकाचं हे करतील आणि नैसर्गिकरित्या मार्गदर्शन करण्याचं काम देखील पर्यटकांना ट्रेनिंग देण्याचं काम आपण या पर्यटन केंद्रात घेतले.
या साऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी इथे सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी आम्ही आदिवासी विभागाने जाणीवपूर्वक एक योजना घेतली का जो कोणी आलेला पर्यटक असेल एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पाऊस जर चालला असेल तर त्या पावसाच्या सान्निध्यामध्ये निश्चित कुठल्याही माणसाला चहा आणि थोडासा नाश्ता भेटला तर अतिशय आनंद द्विगुणित होत असतो. तर त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काही जे व्यावसायिक आहेत आमचे जे काही मुलं व्यवसाय करत आहेत आणि बरोबरीने काही नवीन मुलं जे आहेत त्यांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस कुठेतरी आलेल्या पर्यटकांची सोयसुद्धा झाली पाहिजे आणि त्याचबरोबरीने या मुलांचा उदरनिर्वाहसुद्धा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपली चहाची टपरी याला आपण संबोधू शकतो. टपरीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काही प्रायोगिक तत्वावरती या ठिकाणी आम्ही 20 टपऱ्या देऊ केलेल्या आहेत. या 20 टपऱ्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहिलं की गेले 15-20 दिवसाचा जरी आम्ही आता ही योजना देऊन प्रत्यक्षात देऊन 15 ते 20 दिवस झाले, परंतु लोकांचा त्या ठिकाणी वाढता प्रतिसाद पाहून निश्चितपणाने आदिवासी विभागसुद्धा जी काही याच्याबद्दलची प्रचंड मागणी होत आहे निश्चितपणाने आम्ही ही जी काही मागणी आहे ही प्रकल्पाकडे आम्ही निश्चितपणाने पाठपुरावा करून या साऱ्या उपक्रमांचा फायदा लाभार्थींना मिळायला लागलेला आहे. म्हणजे या सगळ्या लाभार्थींना शासनातर्फे स्टॉल्स पुरवण्यात आलेले आहेत, त्याबरोबर गॅस देण्यात आलाय, टेबल खुर्च्या देण्यात आलेल्या आहेत, स्वयंपाकाची जी भांडी असतात ती सुद्धा देण्यात आलेली आहेत. आता यांनी मन लावून चांगले खाद्यपदार्थ जनतेला पुरवायचे हेच होतं आणि हे ह्यांनी सारं केलं आणि 15 दिवसात भरघोस फायदा त्यांना मिळालेला आहे. आणि आज ही टपरी भेटली त्याच्यामुळे मग मला इथं रोजगार उपलब्ध झाला जागेवर आणि इथून मी घरी बसून काय गेलो लेकरा बाळामध्ये राहू शकतो. टपरी टाकल्यापासून जवळजवळ आजपर्यंत मी 2-4 हजार रुपये कमावले 15 दिवसामध्ये. काय सांग हो. आदिवासी पर्यटन ह्या योजनेची यशस्वी अंमलबजावणी इथे सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच इथले स्थानिक आदिवासी जे आहेत ना ते अतिशय उत्साहित आहेत. मुळात या आदिवासींची संस्कृती काय आहे तेही बघायला आपल्याला आवडेल आणि म्हणूनच आम्ही ह्या भागाची सफर आपणा सर्वांना घडवणार आहोत, जेणेकरून आदिवासी विभागातर्फे ज्या ज्या योजना इथे राबवण्यात येत आहेत त्या सगळ्या आपल्याला समजतील आणि ह्या भागाच्यामध्ये पर्यटनही वाढू शकतं. तेव्हा जाऊया आपण अकोले परिसरामध्ये आणि त्यातही अकोल्यामधलं जे भंडारदरा धरण आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तेव्हा भंडारदरा हा केंद्रबिंदू आपण मानूया आणि अकोले भागाची आपण सफर करूया. मंडळी, त्यासाठी 3 ते 4 दिवस आपल्याला इथे मुक्काम ठेवायला लागेल. भंडारदरा प्रवरा नदीवरचं हे दगडी धरण आहे. 100 वर्ष होऊन गेलेली आहे. ह्या वर्षी प्रचंड पाऊस झाल्यामुळे हे तुडुंब भरलेले. बघा ना, पाण्याचा रंग निळाशार दिसतोय. या स्पिलवे मधून जे पाणी सांडतंय ना त्यातून इंद्रधनुष्य दिसते. ह्या जलाशयाची खोलीही प्रचंड आहे म्हणतात. खूप थंड वारा वाहतोय. भोवतालचे डोंगर हिरवेगार झाले आणि आपापली डोकी ढगांच्या दुलईत लपेटून ध्यानस्थ बसलेत. भंडारदरा जलाशयाच्या कडेकडेनं आपण प्रदक्षिणा घालू शकतो. वाटेत छोट्या छोट्या आदिवासी वस्त्या पाडे दिसतायत. कौलारू सुबक सुंदर घरं बघून आपणही हरकून जातो. क्षणभर या इथल्या निसर्ग लेकरांचा आपल्याला हेवा वाटून जातो. इतकं निखळ सुंदर असंच हे सौंदर्य आहे. मंडळी, चित्रीकरणादरम्यान या भंडारदराच्या भोवतालनं आम्ही भ्रमंती करत होतो तेव्हा एका गावाच्या जवळून जात होतो. एक छोटंसं असं आदिवासी गाव होतं आणि तिथे आदिवासी नृत्य रंगलेलं होतं. पारंपरिक वेशभूषा करून हे सारे आदिवासी बांधव बेभानपणे नृत्यात दंगलेले होते.
या आदिवासी पर्यटनामध्ये ही आदिवासींची संस्कृती आपण बघू शकतो. यांचं जेवण काय आहे, राहणं काय आहे तेही आपण अनुभवू शकतो. ही नृत्य आपण बघू शकतो किंवा ह्या नृत्यामध्ये आपण सामीलही होऊ शकतो. याच्यानंतर एक वेगळा प्रयोग आम्हाला करायचा आहे की आदिवासीच्या कला कौशल्याच्या वस्तू त्या तयार करून त्याची साधारण छोटे दुकानं तयार करणं भंडारदाऱ्यांना, त्याच्यातनं विक्रीचं काम करणं. मध गोळा करायचं काम फार मोठ्या प्रमाणात या भागात पारंपरिक पद्धतीनं लोक करतात. मग ते मध विकण्याचा कार्यक्रम असेल, असे कार्यक्रम छोटे मोठे उद्योग आपण त्या लोकांना पर्यटकांना देऊन आकर्षक रीतीनं पर्यटकांच्या सुविधा होतील आणि उत्पन्न या भागातलं वाढेल. भंडारदऱ्यावरून आता आपण जाणार आहोत रंधा फॉल्सला. रंधा फॉल हा प्रवरा नदीवर आहे आणि ह्या फॉलमध्ये प्रवरा नदी 3 टप्प्यावरती कोसळत असते. पांढरा शुभ्र फेसाळ आणि प्रचंड वेगवान असा हा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मंडळी, हिंदी चित्रपटसृष्टीमुळे हा धबधबा सगळ्यांना सुपरिचित असाच आहे. याच धबधब्याजवळ दुसरा एक धबधबा आहे. प्रचंड खोल काळ्या कभिन्न अशा दरीत हा कोसळत असतो. रंधा फॉलवरून आता आपण जाऊया घाटघरला. हा सगळा मार्ग खूप वळणावळणाचा आहे. हिरवेगार डोंगर, भाताची खाचरं, कुठे ऊस दिसतो. इथे झेंडूची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मंडळी, इथला निसर्गाचा हिरवा रंग बघून असं वाटतं की या हिरव्या रंगाला जर का आपण हात लागला ना तर आपल्या हाताला हिरवा रंग लागू शकेल. इतका सुंदर हिरवा निसर्ग आपण इथे बघू शकतो. घाटघर धरण परिसर ही खूप रमणीय आहे. इथे जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे जो आशिया खंडातला एकमेव मानला जातो. इथे घाटमाथ्यावर घाटघर इथे ऊर्ध्व धरण आहे आणि ठाणे जिल्ह्यातल्या चौंडे इथे निम्न धरण आहे. विजेच्या वाढत्या मागणीच्या काळात घाटघर धरणातील पाणी खालच्या धरणातून सोडून 7 तास जवळपास वीज तयार केली जाते आणि कमी मागणीच्या काळात चौंडे धरणातील पाणी पुन्हा वरच्या धरणामध्ये सोडलं जातं. या धरणाजवळच घाटण देवीचं प्राचीन मंदिर आहे. तसंच इथे कोकणकडा हाही स्पॉट आहे. इथे एकीकडे हरिश्चंद्रगड दिसतो आणि खाली ठाणे जिल्हा दिसतो. आता इथून आपण जाणार आहोत सांदण व्हॅलीला आणि त्यासाठी आपण जाणार आहोत साम्रट ह्या गावाला. अतिशय निसर्ग संपन्न असंच हे गाव आहे. या गावामध्ये आम्हाला चिमुरडी शिल्पकार भेटली जिच्या इवल्या हातातून साकारले होते साक्षात गणपती बाप्पा. सुबक ठेंगण्या घरातून वाट काढत आपण येतो पठारावर. इवली पिवळी फुलं फुललेली होती. सगळीकडे हिरवा प्रकाश आणि ओलेती जंगलवाट. साधारणपणे अर्धा किलोमीटरचं पदभ्रमण करून आपण सांदण व्हॅलीमध्ये येतो. डाईक टाईप रचनेची धूप होऊन तयार झालेली ही दरी 10 ते 15 फूट रुंदी आहे. 150 फुटांपर्यंत खोली आहे आणि 3 ते 4 किलोमीटर लांबीची ही दरी म्हणजे एक निसर्ग शिल्प आहे.
या दरीमध्ये आपण उतरू शकतो. त्यासाठी प्रशिक्षित गाईडची आवश्यकता आहे. तो या गावामध्ये मिळतो. आदिवासी विभागातर्फे ह्या गाईड्सना रीतसर प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आम्ही या विभागामध्ये गाईड म्हणून प्रशिक्षण घेऊन आम्ही गाईड काम करतो आणि इथं खूप काही बघण्यासारखं आहे. कोकणकाड आहे, सामदानी व्हॅली आहे आणि एक दिवसाचा पूर्ण एन्जॉय होते आणि खूप बघण्यासारखे पाण्याची सोय केली आहे मध्ये उन्हाळा आणि पावसाळा आणि जास्तीत जास्त पर्यटक लोकांनी आकर्षित व्हावा ही आमच्या पूर्ण गाईड ग्रुपची इच्छा आहे. मंडळी, अकोले परिसरातलं फक्त 1 पर्यटन आज आपण या भागामध्ये केलेले आहे. या पलीकडेही अनेक गोष्टी, वास्तू, निसर्ग आपल्याला बघायचा आहे. म्हणजेच अगस्त्य मुनींचा आश्रम आणि देऊळ आपल्याला बघायचं आहे. अमृतेश्वराचं प्राचीन मंदिर आहे, सिद्धेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. अनेक धबधबे आपल्याला इथे बघायचे आहेत. थोडक्यात खूप निसर्ग सौंदर्य अजूनही आपल्याला बघायचं आहे. ऐतिहासिक वास्तू आपल्याला बघायच्या आहेत आणि ह्या सगळ्या आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. यामागचा आमचा उद्देश एकच आहे की अकोले परिसरातलं पर्यटन वाढावं आणि इथल्या भागाचा विकास व्हावा. आणि हे पर्यटनातनं रोजगार हा खरा महत्त्वाचा काम आहे. पण जसं येणाऱ्या पर्यटकांना साधी चटणी भाकरी देखील आदिवासी जी खातो ती जरी देण्याची व्यवस्था झाली तरी लोकांना ते चांगलं वाटतं. 2 पैसे तिथं उत्पन्न साधन भेटतं. मंडळी, हा सुंदर निसर्ग बघितल्यानंतर कधी कधी मनुष्य प्राण्यांच्या मर्यादांची जाणीव आपल्याला होत असते. निसर्ग हा सुंदर आहे, भव्य आहे, दिव्य आहे. तो जपायला पाहिजे. त्याला अनोन्य भावानी शरण जाऊन आपणही निसर्ग बनायला पाहिजे. माणूसपणाची व्याप्ती आपण वाढवायला पाहिजे आणि हे सारं शक्य होतं अशा सकारात्मक प्रयत्नातून. आणि त्याच अनुषंगाने आदिवासी पर्यटनाचा आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती आपले विचार असतील, मनोगत असतील, सूचना असतील, अभिप्राय असतील ते तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कळवा. किंवा तुमच्या भागामध्ये असे सकारात्मक प्रयत्न कोणी केले असतील याची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे त्याची ही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपला जनता दरबार. जनता दरबारच्या माहितीतून आपल्याला हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत ते समजत असतात. पण त्याचबरोबर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याची ही जाणीव आपण करून घेऊया. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.